विठ्ठल विठ्ठल, ज्ञानोबा तुकाराम, माऊली माऊली. आषाढ महिना सुरू झाला की संपूर्ण महाराष्ट्रात विठ्ठल भक्तीचे एक वेगळंच वातावरण निर्माण होतं. रस्त्यांवर भगव्या पताका फडकू लागतात. टाळ मृदुंगाचा नाद कानावर पडू लागतो आणि हजारो नाही तर लाखो वारकऱ्यांची पावलं ही एकाच दिशेनेच चालू लागतात. ती दिशा म्हणजे पंढरपूर. कोणी शेतकरी, कोणी शिक्षक, कोणी डॉक्टर, कोणी व्यापारी तर कोणी मजूर. प्रत्येक जण वारीत सहभागी झाल्यानंतर प्रत्येकाची एकच ओळख असते, ती म्हणजे वारकरी. आणि प्रत्येकाच्या मुखात एकच नाव असतं, ते म्हणजे विठ्ठल. जवळपास 250 किलोमीटरचा प्रवास. पाऊस, ऊन, चिखल, थकवा काहीच त्यांना थांबवू शकत नाही. कारण त्यांच्या मनात असते फक्त एकच इच्छा, ती म्हणजे पांडुरंगाचं दर्शन घेणं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की ही परंपरा नेमकी कधी सुरू झाली आहे? विठ्ठल नेमका कोण आहे? वारकरी म्हणजे कोण? आणि दरवर्षी लाखो लोक एवढा मोठा प्रवास पायी का करतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पंढरीच्या वारीचा संपूर्ण इतिहास, परंपरा आणि त्यामागची श्रद्धा जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शनाया. सर्वात आधी समजून घेऊया वारी म्हणजे नेमकं काय. वारी म्हणजे केवळ पायी चालत पंढरपूरला जाणं नाही. वारी म्हणजे भक्तीचा उत्सव, समतेचा संदेश आणि विठ्ठलावरचं निस्सीम प्रेम. महाराष्ट्रातील विविध गावांमधनं वारकरी एकत्र येतात आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पायी निघतात. या संपूर्ण प्रवासात अभंग गायले जातात, भजन कीर्तन होतं, टाळ मृदुंगाचा अखंड नाद जो आहे तो सुरू असतो आणि प्रत्येक क्षणी विठ्ठलाचं नामस्मरण केलं जातं. वारकऱ्यांचा जो समूह एकत्र प्रवास करतो त्याला दिंडी असं म्हटलं जातं. प्रत्येक दिंडीची स्वतःची एक शिस्त असते. भगवा झेंडा, विणेकरी, टाळकरी, तुळशी वृंदावन घेऊन चालणाऱ्या महिला, प्रत्येकाची भूमिका ही ठरलेली असते. त्यामुळे वारी ही केवळ धार्मिक यात्रा न राहता शिस्त, सेवा आणि सामूहिक जीवनाचं सुंदर उदाहरण बनतं. आता प्रश्न पडतो, वारकरी हा शब्द कुठून आला? आपण सोमवार, मंगळवार, बुधवार असे आठवड्याचे वार म्हणतो. ठराविक दिवशी ठराविक ठिकाणी श्रद्धेने जाण्याला वारी म्हटलं जातं आणि जो ही वारी नियमित करतो त्याला वारकरी म्हटलं जातं. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात म्हटलं आहे, सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वार. म्हणजे संसारही करावा आणि विठ्ठलाची वारी देखील कधी देखील सोडू नये. संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकऱ्यांची व्याख्या करताना बाप रखुमा देवीवरू विठ्ठलाचा वारकरी असा उल्लेख केलाय. या एका वाक्यात वारकरी संप्रदायाचं सार दडलं आहे. वारीमध्ये जात नाही, धर्म नाही, श्रीमंत गरीब असा भेद नाही. प्रत्येक जण एकमेकांना माऊली म्हणून संबोधतो. म्हणूनच वारी ही महाराष्ट्राच्या सामाजिक समतेचं देखील प्रतीक मानली जाते. आता प्रश्न येतो, वारीची सुरुवात नेमकी कधी झाली? तर याचं अचूक उत्तर अजूनही इतिहासकारांकडे नाहीये. वारी नेमक्या कोणत्या वर्षी सुरू झाली याची ठोस नोंद अजून देखील उपलब्ध नाही. मात्र 13व्या शतकातील संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत जनाबाई आणि संत गोरोबा काका यांच्या अभंगांमध्ये वारीचा स्पष्ट उल्लेख आढळतो. इतिहासकारांच्या मते याचा अर्थ 13व्या शतकात वारकरी संप्रदाय अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रस्थापित झाला होता. इतिहास अभ्यासक आणि संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांच्या मते वारीची परंपरा संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांच्या आधीपासूनच सुरू झाली होती. इतकंच नाही तर आदी शंकराचार्यांनी 8व्या शतकात पांडुरंगावर स्तोत्र रचल्याचा देखील उल्लेख सापडतो. म्हणजे विठ्ठल भक्तीची परंपरा किमान 8व्या शतकापासून अस्तित्वात होती असं मानलं जातं. मात्र या सगळ्यांमध्ये सर्वात मोठा प्रश्न अजूनही उरतो, पंढरपूरचा विठ्ठल नेमका कोण आहे? तो श्रीकृष्ण आहे का? आणि त्याचा पुंडलिकाशी काय संबंध आहे? पंढरपूरचा विठ्ठल नेमका कोण आहे? याबद्दल वारकरी संप्रदायात एक सुंदर श्रद्धा सांगितली जाते. असं मानलं जातं की पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे द्वारकेचा श्रीकृष्ण आणि पुंडलिक हा आपल्या आईवडिलांची अत्यंत भक्तिभावाने सेवा करत होता. त्याच्या सेवाभावाने प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण त्याला भेटण्यासाठी आले. मात्र त्यावेळी पुंडलिक सेवेत व्यस्त असल्याने त्याने एक समोर वीट टाकली आणि भगवान श्रीकृष्णांना त्यावर थांबण्याची विनंती केली. श्रीकृष्ण त्या विटेवर हात कमरेवर ठेवून उभे राहिले. तेच रूप आज आपण विठ्ठल किंवा पांडुरंग म्हणून पूजतो. यामुळेच वारकरी संप्रदायाला कृष्ण संप्रदाय, भागवत संप्रदाय किंवा वैष्णव संप्रदाय असं देखील म्हटलं जातं. मात्र वारीची परंपरा आणि लाखो लोकांची पायी पदयात्रा ही महाराष्ट्राची एक वेगळीच ओळख आहे. वारी म्हणजे केवळ देवदर्शनाचा प्रवास नाही, तर भक्ती, सेवा, समता आणि प्रेमाचा उत्सव आहे. वारीत प्रत्येक जण एकमेकांना माऊली म्हणतो. जात, धर्म, श्रीमंती किंवा गरिबी यापेक्षा माणुसकीला इथे जास्त महत्व दिलं जातं. वारीतील सर्वात आकर्षक सोहळ्यांपैकी एक म्हणजे रिंगण सोहळा. या सोहळ्यात 2 अश्व सहभागी होतात. एका अश्वावर स्वार असतो तर दुसरा अश्व रिकामा असतो. वारकऱ्यांची श्रद्धा अशी आहे की त्या रिकाम्या अश्वावर संत विराजमान असतात. घोडा रिंगणाला फेऱ्या मारतच माऊली माऊलीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर हा दुमदुमून जातो. हा क्षण
प्रत्येक वारकऱ्यासाठी अविस्मरणीय असतो. याशिवाय संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून, संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून आणि संत एकनाथ महाराजांची पालखी पैठणहून आणि संत गजानन महाराजांची पालखी शेगावहून पंढरपूरच्या दिशेने निघते. अशा मिळून महाराष्ट्रातनं सुमारे 200 ते 250 पालख्या आणि 4 ते 5 लाख वारकरी दरवर्षी पायी पंढरपूरला पोहोचतात. शेकडो वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा आज देखील तितक्या श्रद्धेने पुढे चालू आहे. म्हणूनच पंढरीची वारी ही केवळ एक धार्मिक यात्रा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीची, भक्तीची आणि एकतेची अमूल्य परंपरा मानली जाते. चला तर मंडळी, रामकृष्ण हरी. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.